चला ओळा आता. हो हो. अरे वा. मालती अगं इकडेच उघडून बघ ना. अरे माझं गिफ्ट आहे ना हे, मी नंतर बघेन ना. अगं पण उघडून बघ तर खरं. अहो काकी ते म्हणतायत ना एवढं तर आम्हाला पण उत्सुकता लागली. बघा उघडून. अगं इकडे माझ्या समोर ये, मला तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे. ये इकडे येऊन उघड. अरे बाप रे. बर बघते. हा एवढं आणलंय, मला आवडेल ना. हो हो हो. तरी बघू तरी. अरे वा. बघू काय बघू काढा ना बघू तरी. या वा वा वा. आवडलं ना. खूप आवडलं. हल्ली काय होतं ना, मी कांदा चिरते तेव्हा माझे डोळे फार झोंबतात. मी यांना कधीपासून सांगत होते की हे मशीन घेऊन या, पण तुम्ही लक्षात ठेवून आणलं का. मला वाटलं तुम्ही आठवणारच नाहीये तुम्हाला काय गिफ्ट आणायचंय ते. अगं सगळं माझ्या लक्षात राहतं आणि सगळं मी ऐकतो, याचा हा पुरावा आहे. नंदुराव आता तुमची पाळी. वर्षा ओवाळायला. वर्षा कुंकू लाव. अक्षता टाक. अक्षता. आई तेच करतेय ग. सांगू दे मला. हा दे गिफ्ट. हो हो. अगं इथे नको उघडूस. का मला बघायचंय. नको ना कशाला आपण. अगं ऐक अगं आणि सावकाश जरा. अगं मला अगं 6 तास लागले होते आणि 6 सेकंद पण नाही लागली. अरे काय पहिलीच दप्तर आणलंस तू. नाही हो काका, हे माझ्यासाठी खूप रोमॅन्टिक गिफ्ट आहे. अहो काय होतंय ना, आजकाल मी खूप जास्त डबे घेऊन जाते, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त 3-4 डबे. आणि त्यामुळे बॅग जड होते. शिवाय पाण्याची बाटली, औषधही असतात माझी. त्या बॅग जड झाल्यामुळे ना खांदा दुखायला लागलाय माझा काही दिवस झाले. नंदू मला म्हणतोय की आपण तुला एक सॅक घेऊया. पण मलाच वाटत होतं की ते अगदी लहान मुलीसारखं दिसेल. पण ही सॅक छान आहे हो ना नंदू. थँक्यू. वापरेन मी ही सॅक. घालून बघू. वा 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 नंदुराव वा. छान. बायकोला अगदी उपयोगी पडेल असं गिफ्ट घेऊन आलात. वहिनी तुम्ही ठेवू. चित्रगुप्त महाराज. नाही येत ना चित्रगुप्त महाराज. चित्रगुप्त महाराज. चित्रगुप्त महाराज. थांबा थांबा. काय झाली तिथली सगळी तयारी झाली. सगळी तयारी झाली. आता असं कर, तू आनंदीला घे आणि लवकर निघित ना. आता कुठे जाऊ मी. आता तू रोषणाई केली असेल ना, ती काळोख झाल्यानंतरच दिसेल. आता थोडी दिसणार आहे. आम्ही जाऊ नंतर जाऊ. नाही नाही तसं नाही, तुम्ही तिथे पोचस्तवर ना होईल काळोख. जा. ते ठीक आहे आम्ही जाऊ. हे बघ आनंदीसाठी. अर्थातच. छान आहे ना. छान आहेत. आनंदीला खूप छान दिसतील. एकदम परफेक्ट साईज आहे. तू हे असंच घेऊन जाणार आहेस. गिफ्ट रॅप वगैरे करणार नाहीयेस का. तुला जमेल का. नाही तर मीच करते. थांब. नाही 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 मला कळलं. मी करेन, व्यवस्थित करेन. डोंट वरी. करशील ना. चल निघ लवकर. आणि तुला लवकर निघायला हवं. तुला ते गिफ्ट रॅप पण करायचं आहे ना. जा ना लवकर. मी 1 मिनिट. मुहूर्त नाही ठरलाय की आत्ताच जायला पाहिजे. जाईन मी, म्हटलं तुला. नाही रे मुहूर्त नाही रे. फक्त राहू इथे यायला नको. राहू. नाही काही तू तू जा ना लवकर. निघ ना. बरं ठीक आहे. गिफ्ट रॅप नीट कर. हा करतो. लवकर निघ. लवकर निघ. हो थँक्यू.
आता हे चित्रगुप्त महाराज नेमकं काय करणार आहेत कोणास ठाऊक. नाही, काही झालं ना तरी ती मुलगी राघवच्या आयुष्यात यायला नको. त्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. केलं पाहिजे मी काहीतरी. त्या मुलीला थांबवायला पाहिजे. अगं जा, बोल त्याच्याशी. काही हरकत नाही, आपलंच घर आहे. जा बघू. जा, बोल बोल बोल, गप्पा मार त्याच्याशी. मैत्रीण आहेस ना तू बालपणीची. हे बघ, ते शेवटची खोली आहे त्याची. जा जा. तुम्ही चला आपण फराळाचं करूया. हो हो की नाही? या. सॉरी सॉरी. हाय. हाय. ते ऍक्च्युली काकूंनी सांगितलं की आज जा आणि बोल राघवशी. आई म्हणाली असं? हा नाही बरोबर आहे. पूनम, आय एम एक्सट्रीमली सॉरी. काय की तुम्ही घरी आलात पण नेमकं बघ ना, मला भेटायला तुमच्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. नाही नाही, इट्स ओके. आपण आता बोलूयात का? बोल ना, बोल. कसं चाललंय? छान चाललंय. म्हणजे हेच घर, काम, ऑफिस, धकाधकीचं जीवन. तू सांग. सेम. अँड यु नो व्हॉट, आपल्या दोघांचं आयुष्य अगदी सिमिलर सुरू आहे. म्हणजे तेच ते की लग्न, मग मुलं, मग एकटेपणा. काय बाई आहे ही? चल, नको थांबूया इथं. चल निघ. काय झालं? आई आपल्यावर वाटेल ते आरोप करून घेऊन मी इथून जाणार नाहीये. अगं त्या काय बाईच्या नादाला लागतेस? आत काय गोंधळ घालून ठेवलं ते पाहिलंस ना तू? हो, तेच त्यांना कळायला पाहिजे. अगं अरे देवा, आता कोण? तू? हो, मी. तुम्ही आज जे काही खोटं बोललात ना, त्यावर तुमच्या मुलाचा विश्वास बसला असेल किंवा नसेल, पण हे फार काळ तुमचं खोटं टिकून राहणार नाहीये. आणि तुम्ही तुमच्या सुनेला जी काही वागणूक देताय ना, ती आज ना उद्या त्याच्या समोर येणारच. मी काय केलंय याबद्दल तुला काय वाटतंय हे मला अजिबात महत्वाचं वाटत नाही. पण तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता हे मला महत्वाचं वाटतं. ही गोष्ट जर बाहेर पडली ना, तर लोक माझ्यावरही बोटं उचलतील. आणि कुठल्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की मी अशी बाई आहे की एका बाईचा संसार मोडीन? तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही ही जी काय फसवणूक करत आहात ना, ते कधी कोणासमोर येणारच नाही? हा, जगातल्या सगळ्या बायका तुमच्यासारख्या नसतात सुलक्षणाबाई. एखाद्याचा आनंद हिरावून मला संसार थाटण्यात काही इंटरेस्ट नाही. तुमच्या सुनेला मूल होऊ शकत नाही म्हणून हे प्रयत्न चालू आहेत ना तुमचे? पण हेच नातू नातू करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या हातच्या मुलाला गमावून बसाल, असं काही करू नका. सोन्यासारखी सून आहे ना, मग तिला जपा. काय बाई आहे ही. शुभ दीपावली. देव करू तुम्हाला भरभरून बुद्धी दे.